मित्रांनो, घर घेणं हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक स्वप्न असतं. ज्यांना शक्य आहे, ज्यांची पगार मजबूत आहे किंवा जे श्रीमंत आहेत, ते तर घर घेतातच. पण गरिबांचं काय? त्यांना घर कसं मिळणार? त्यांचं स्वप्न असतं, पण त्यांना लवकर घर मिळत नाही. मग अशा वेळेस मागील एक 5 वर्षापासून पंतप्रधान आवास योजना अशी एक योजना आणली होती, ज्याच्यातून ग्रामीण भागातील अनेक लोकांना त्याची घरं मिळाली होती. जे ॲप्लिकेबल आहेत, त्यांना त्यांची घरं, हक्काची घरं मिळाली. त्याचबरोबर शहरी भागात देखील ही योजना सरकारने राबवली आहे. मागील भरपूर टप्प्यामध्ये, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये लोकांना घरं मिळाली आहेत. आणि आता एक नवीन योजना पण त्यांनी आता जाहीर केलेली आहे. घरकुल योजना डोडुळगाव मोशी येथे. तिथे तुम्हाला 1190 एवढी घरं माफक दरात मिळणार आहेत. त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतील, या सर्वांची माहिती देणारा आपला हा व्हिडिओ. नमस्कार, मी रोहन. स्वागत आहे आपल्या पूर्वा इन्फोटेकमध्ये. इथे मिळेल तुम्हाला पूर्ण माहिती मराठीमधून. मित्रांनो, घरकुल योजना याच्यासाठी सर्वात पहिलं डॉक्युमेंट लागणार आहे, ते म्हणजे तुमचं डोमेसाईल. याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे. ज्यांना डोमेसाईल ॲप्लिकेबल आहे ते या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात. डोमेसाईल हे तहसीलदारांनी दिलेलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. नसेल तर लगेच अप्लाय करा. दुसरं डॉक्युमेंट आहे त्याचा उत्पन्न दाखला, जो की तुमचा 3 लाखाच्या आतील पाहिजे. उत्पन्न दाखला देखील 3 लाखाच्या आतील हा तहसीलदारांचा पाहिजे. त्यामुळे यावर्षीचा उत्पन्न दाखला अजून काढला नसेल तर या योजनेसाठी लगेच काढून घ्या. त्याच्या पुढील डॉक्युमेंट आहे तुमचं आधार कार्ड. आधार कार्ड फक्त तुमचंच लागणार नाही, तर जे ॲप्लिकेशन करतात त्यांच्या घरातील सर्वांचं आधार कार्ड इथं जोडणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढील म्हणजे पॅन कार्ड. पॅन कार्ड हे जे अर्जदार आणि सह अर्जदार म्हणजेच नवरा बायको किंवा मुलगा आणि आई पण असू शकते, जे सह अर्जदार आणि अर्जदार असतील त्यांचं पॅन कार्ड जोडावं लागेल. त्यापुढील बँक पासबुक. जो कोणी अर्जदार आहे त्याचं फक्त बँक पासबुक लागणार आहे. बाकीच्यांची बँक पासबुकची गरज नाही, फक्त अर्जदाराचं एक बँक पासबुक लागेल. त्याच्या पुढील डॉक्युमेंट आहे मतदान, म्हणजे तुमचं इलेक्शन कार्ड, मतदान ओळखपत्र. ते पण अर्जदाराचं लागणार आहे. पुढील पॉईंट आहे पासपोर्ट फोटो. सर्वांचे एक फोटो असलेले बेटर आहे. त्याच्यानंतर लाईट बिल. तुम्ही जे भाड्याने राहत असाल तरी चालेल, काही हरकत नाही, तिथलं लाईट बिल घ्या. फक्त चालू महिन्याचे लाईट बिल लागणार आहे. आणि साहजिक आहे तुमचं पहिलं घर नसणार आहे, त्यामुळे तुम्ही भाड्यावर राहताय म्हणलं त्याचं एक ॲग्रीमेंट तुम्हाला बनावं लागेल. कमीत कमी 500 स्टॅम्पवर किंवा रजिस्टर ॲग्रीमेंट, दोन्हीपैकी कुठलंही चालेल तुमच्याकडे, जे अवेलेबल असेल तर. नसेल तर लगेच बनवून घ्या. आणि लास्टचा पॉईंट आहे जातीचा दाखला. जर तुम्ही कास्टमधून अप्लाय करत असाल तर जातीचा दाखला तुम्हाला असणं गरजेचं आहे. हे आहेत त्याचे लागणारे महत्त्वाचे काही डॉक्युमेंट. आता लक्षात घ्या, शेवटला एक पॉईंट आहे तो म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि मतदान कार्ड हे पिंपरी चिंचवड ह्या हद्दीतलंच पाहिजे, कारण ही स्कीम आहे फक्त पिंपरी चिंचवड इथे राहणाऱ्या लोकांसाठीच. जर तुमचा ॲड्रेस इथला नसेल तर आधार कार्डला ॲड्रेस लगेच अपडेट करून घ्या. घरी बसून ॲड्रेस कसा अपडेट करायचा याच्याबद्दल आपण व्हिडिओ टाकलेला आहे, तोही बघून घ्या. त्याचबरोबर हे सगळे डॉक्युमेंट रेडी करून तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे त्याच्याबद्दल आपण पुढील व्हिडिओत नक्कीच अपडेट देणार आहोत. तोपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट रेडी करा. आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजून जर सबस्क्राईब नसेल केला तर लगेच सबस्क्राईब करा, कारण याच्या संबंधात अजून भरपूर व्हिडिओ येणार आहेत. फॉर्म कसा भरायचा, काही चुका टाळायच्या, वेगवेगळ्या आपण माहिती अपडेट देतच असतो नेहमीच. ती माहिती तुमच्याजवळ लवकर पोहोचावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.